वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. मागच्या लेक्चरला आपण चालू केलं होतं अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर. त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल, क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल अँड क्लासिफिकेशन ऑफ इथर आपण हे घेतलेलं आहे. आपल्याला अजून जो अल्कोहोल आहे आपल्या अजून 2-3 भागामध्ये डिवाइड आहे. जसं आपल्याला बघायचं, जसं एक आहे म्हणजे प्रायमरी अल्कोहोल. काय आहे? प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल. दूसरा है सेकेंडरी अल्कोहोल. सेकेंडरी अल्कोहोल. आणि तिसरा आहे टर्शरी अल्कोहोल. तिसरा आहे टर्शरी अल्कोहोल. आता हे म्हणजे काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. जसं प्रायमरी अल्कोहोल मध्ये एक्झाम्पल जर लिहिलं सपोज त्याला लिहितात RCH2OH. काय लिहिलं? RCH2OH. बघा माझा जो OH आहे तो फक्त किती कार्बनला लागलाय? एका कार्बनला लागलाय. म्हणजे माझा OH अशा कार्बनला लागलाय ज्याच्यानंतर किती कार्बन लागलाय? फक्त एक कार्बन लागलाय. किती? एक कार्बन. जर याला ओपन करून लिहिलं तर मी RC किती हायड्रोजन आहे? 2. 1 2 आणि इथे काय लागलं आहे? OH. बघा माझा जो OH आहे हा अशा कार्बनला लागलाय जिथे फक्त एकच अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे. त्यालाच म्हणतात प्रायमरी अल्कोहोल. त्यालाच काय म्हणतात? प्रायमरी अल्कोहोल. जर दुसरं एक्झाम्पल आपण घेतो सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल म्हणजे जसं RCH आणि R आणि OH. म्हणजे माझा OH अशा कार्बनला लागलाय जो नंतर किती कार्बनला लागलाय? 2 कार्बनला लागलाय. किती कार्बनला लागलाय? 2 कार्बनला. आणि थर्ड आहे आपला टर्शरी अल्कोहोल. थर्ड काय आहे? टर्शरी अल्कोहोल. म्हणजे माझा OH अशा कार्बनला लागलाय जो अनादर किती कार्बन अल्किल ग्रुपला लागला असेल? 3 अल्किल ग्रुपला लागला असेल. किती अल्किल ग्रुपला? 3. बघा इथं माझा OH किती अल्किलला लागलाय? फक्त 1. इथे किती लागला आहे? 2. आणि इथे किती लागला आहे? 3. जर याचे प्रॉपर आपण एक्झाम्पल घेतले समजा आपले एक्झाम्पल कसे येतील? बघा एक्झाम्पल मध्ये आरच्या ठिकाणी घेऊ आपण CH3CH2OH. काय घेतला? CH3CH2OH. बघा माझा OH अशा कार्बनला लागलाय जो अनादर किती कार्बनला लागलाय? फक्त एका कार्बनला लागलाय. जर याचे एक्झाम्पल आपण घेऊ बघा याच्यामध्ये काय होईल? एक्झाम्पल आरच्या ठिकाणी घेऊ आपण CH3. आपण सारखे घेऊ शकतो, वेगळे पण घेऊ शकतो. CHOH आणि इथे पण CH3. इथे बघा माझा जो हा OH आहे हा अशा कार्बनला लागलाय जो किती कार्बनला लागलाय? नंतर 2 कार्बनला लागलाय. माझा OH अशा कार्बनला लागलाय जो कार्बन अनादर 2 कार्बनला लागलाय म्हणून याला म्हणतात सेकंडरी अल्कोहोल. आणि आपला आहे नंतरचा टर्शरी अल्कोहोल. नंतर काय आहे? टर्शरी अल्कोहोल. इथे पण आपण आरच्या ठिकाणी CH3 CH3 आणि लावला OH. काय लावला? OH. इथं पण बघा माझा जो OH आहे तो अशा कार्बनला लागलाय जो अनादर किती कार्बनला लागले आहे? 3 कार्बनला लागले आहे. किती कार्बनला? 3 कार्बनला. म्हणून याला म्हणतात टर्शरी अल्कोहोल. काय म्हणतात? टर्शरी अल्कोहोल. जर आपण अजून एक्झाम्पल घेऊ सपोज बघा CH3 CH2OH. पहिला एक्झाम्पल घेतला. दुसरा CH3C2H5OH. आणि थर्ड CH3C2H5. इथे पण CH3 आणि इथे लावला OH. 3 एक्झाम्पल घेतले. किती एक्झाम्पल आहे? 3 एक्झाम्पल. बघा आता 3 एक्झाम्पल मी घेतले. या 3 एक्झाम्पल मध्ये जो माझा पहिला आहे हा OH अशा कार्बनला लागलाय जो किती कार्बनला लागलाय? फक्त एका कार्बनला. फक्त किती कार्बनला लागलाय? एका कार्बनला. एकच आहे ना. त्याला म्हणू आपण प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल.
दुसरं, हा माझा OH अशा कार्बनला लागलाय जो किती कार्बनला लागलाय तुमच्या 2 कार्बन. किती कार्बनला लागलाय ते 2 कार्बनला, म्हणून याला म्हणू सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल. आणि लास्ट आहे बघा, माझा OH अशा कार्बनला लागलाय जो नंतर किती कार्बनला लागलाय 3 कार्बनला. हा जो कार्बन आहे किती कार्बनला 1 2 3, म्हणून याला म्हणतो आपण टर्शरी अल्कोहोल. काय म्हणतो टर्शरी अल्कोहोल. म्हणजे आपले टोटल किती झाले, पहिला प्रायमरी, दुसरा सेकंडरी, तिसरा टर्शरी. बघा माझा हा OH एक अशा कार्बनला लागतो फक्त एकाच कार्बनला, याच्यावर दुसरी ब्रँच असती तर सेकंडरी झाला असतं. बघा असा OH ज्याच्यावर किती कार्बन लागले आहे 2, किती लागले आहे 2, याला काय म्हणू सेकंडरी, याला काय म्हणू टर्शरी. काय म्हणू टर्शरी. नंतर आयन हे 3 प्रकारचे अजून आहेत. व्हेरी आयन. पहिला आहे आपला अलिलिक अल्कोहोल. पहिला काय आहे अलिलिक अल्कोहोल. तर अलिलिक अल्कोहोल म्हणजे आपण 3 एकसाथ घेऊ. पहिला घेऊ अलिलिक अल्कोहोल. तर अलिलिक अल्कोहोल म्हणजे जसं एक्झाम्पल घेत आहे, सपोज CH3CH डबल बॉन्ड CH नंतर CH2 आणि OH. एक एक्झाम्पल लिहिला बघा, CH3CH आपण अजून याला कमी करू शकतो, असं लिहू शकतो, याला CH2 करून. बघा एक्झाम्पल मध्ये मी OH लावलाय. बघा काय लावलाय OH, पण OH कोणत्या कार्बनला लागलाय, अशा कार्बनला लागलाय की नंतर काय आहे तुमचा डबल बॉन्ड. OH अशा कार्बनला लागलाय नंतर काय आहे तुमचा डबल बॉन्ड आहे. काय आहे डबल बॉन्ड, म्हणून याला म्हणतात अलिलिक अल्कोहोल. काय म्हणतात अलिलिक अल्कोहोल. नंबर अजून आपण एखादं एक्झाम्पल घेऊ. हा झाला आपला पहिला एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल, बघा ही आपली सायक्लोहेक्सेन आहे. इथं काही डबल बॉन्ड दिले का आपण, नाही, म्हणून ही बेन्झीन नाही. मी दिला इथं डबल बॉन्ड. माझा काय आहे डबल बॉन्ड नंतर एक कार्बन सोडून OH पाहिजे. डबल बॉन्ड नंतर एक कार्बनला काय पाहिजे तुमचा OH पाहिजे. डबल बॉन्ड नंतर तर डबल बॉन्ड आहे, इथे काय आहे तुमचा कार्बन, या कार्बनला काय आहे OH, म्हणजे हे पण हा पण काय झाला अलिलिक अल्कोहोल. काय झाला अलिलिक अल्कोहोल. म्हणजे OH अशा कार्बनला लागले की त्याच्यानंतर काय राहील तुमचा डबल बॉन्ड. काय राहील डबल बॉन्ड. सेकंड आहे पहिला झाला अलिलिक अल्कोहोल, दुसरा आहे विनिलिक अल्कोहोल. दुसरा आहे विनिलिक अल्कोहोल. दुसरा काय आहे विनिलिक अल्कोहोल. आता विनिलिक अल्कोहोल म्हणजे बघा एक्झाम्पल मध्ये जर आपण लिहायचं आहे विनिलिक अल्कोहोल, एक्झाम्पल मध्ये CH2 डबल बॉन्ड CH आणि OH. मी काय केलं बघा, माझा OH अशा कार्बनला अटॅच आहे जो डायरेक्ट कोणाला अटॅच आहे डबल बॉन्डला. माझा OH हा कार्बनला अटॅच आहे ज्याला डायरेक्ट काय अटॅच आहे तुमचा डबल बॉन्ड. अटॅच आहे डबल बॉन्ड, त्यालाच म्हणतात विनिलिक अल्कोहोल. काय म्हणतात विनिलिक अल्कोहोल. दुसरा जर आपण घेऊ बघा, मी काढली सायक्लोहेक्सेन रिंग. काय सायक्लोहेक्सेन नंतर काय करायचं आहे सपोज डबल बॉन्ड, आणि डबल बॉन्ड वाल्याच कार्बनला काय लावायचं OH. तुम्ही खाली लावू शकता, इथे लावू शकता किंवा वर लावू शकता. म्हणजे जिथं डबल बॉन्ड प्रेझेंट आहे त्याच कार्बनला काय लावायचं आहे तुम्हाला OH. इथं डबल बॉन्ड आहे आणि याच कार्बनला काय लावला आपण OH. यालाच म्हणतात अलिलिक अल्कोहोल. काय म्हणतात अलिलिक अल्कोहोल. आणि हे पेपर मध्ये खूपदा विचारलेले. आणि लास्ट आहे बेन्झिलिक अल्कोहोल. नंबर 3 बेन्झिलिक अल्कोहोल. नंबर 3 आहे बेन्झिलिक अल्कोहोल. तर बेन्झिलिक अल्कोहोल म्हणजे नावच बेन्झीन आहे, तर पहिले काय पाहिजे तुमचं बेन्झीन. काय पाहिजे बेन्झीन. बेन्झीन झाली. बेन्झीनला डायरेक्ट OH नाही लावायचं. बेन्झीनला जर समज तुम्ही असं डायरेक्ट OH लावले तर हा झाला आपला फिनॉल. हा काय झाला फिनॉल. हा अल्कोहोल नाही आहे, आपला काय आहे फिनॉल. आपल्याला काय करायचं आहे मग इथे एक लावायचं आहे CH2. काय
लावायचं आहे CH2 म्हणजे बेन्झीन नंतर एक कार्बन पाहिजे आणि त्या कार्बनला काय पाहिजे OH. बेन्झीन नंतर एक कार्बन, त्या कार्बनला काय पाहिजे OH. दुसरा जर आपण एक्झाम्पल घेऊ, मी काढलं बेन्झीन. बेन्झीन नंतर काय पाहिजे एक कार्बन पाहिजे. तुम्ही मग इथं हायड्रोजन लावत आहे, सोबत OH लावत आहे, अजून एक CH3 लावत आहे, काय प्रॉब्लेम नाही. बघा म्हणजे माझा OH अशा कार्बनला अटॅच आहे, नंतर काय आहे बेन्झीन आहे. इथे बघा माझा OH अशा कार्बनला अटॅच आहे, नंतर काय आहे बेन्झीन आहे, नंतर काय आहे बेन्झीन. म्हणून याला म्हणतात बेन्झिलिक अल्कोहोल. काय म्हणतात बेन्झिलिक अल्कोहोल. याला तुम्ही बेन्झिलिक अल्कोहोल म्हणणार नाही. बघा जर तुम्ही असं लावले डायरेक्ट तर हा आपला होतो फिनॉल आणि हा आपला बेन्झिलिक अल्कोहोल नाही आहे. म्हणजे बेन्झीन नंतर एक कार्बन सोडून जर OH असेल, बेन्झीन नंतर एक कार्बन सोडून जर OH असेल त्याला काय म्हणतात बेन्झिलिक अल्कोहोल. काय म्हणतात बेन्झिलिक अल्कोहोल. म्हणजे आपण काय काय घेतो, पहिला घेतलं अलिलिक अल्कोहोल, दुसरा बेन्झिलिक अल्कोहोल आणि लास्ट काय घेतला विनिलिक अल्कोहोल. 3 घेतले. अजून याच्यामध्ये आपल्याला ओळखायचं आहे sp3 म्हणजे sp3 कार्बन, नंतर sp2 कार्बन आणि sp कार्बन. काय म्हटलं sp3 sp2 sp. म्हणजे हे काय होतं बघा, sp3 म्हणजे जिथं पूर्ण काय प्रेझेंट असते तुमचे सिंगल बॉन्ड प्रेझेंट असते. पूर्ण काय असतील सिंगल बॉन्ड. काय प्रेझेंट असतील सिंगल बॉन्ड. म्हणजे असं कंपाऊंड ज्याच्यामध्ये पूर्ण काय आहे सिंगल बॉन्ड. डबल इथं CH2 म्हणजे ज्याच्यामध्ये काय असतील डबल बॉन्ड. डबल बॉन्ड. आणि लास्ट आहे आपला sp, याच्यामध्ये असतो ट्रिपल बॉन्ड. याच्यामध्ये काय असतो ट्रिपल बॉन्ड. आता जर आपण एक्झाम्पल घेतलं sp sp2 आणि sp3 चं, एक्झाम्पल मध्ये जर मी एक्झाम्पल घेतलं तर एक्झाम्पल मध्ये मला बघा H लिहिला, H नंतर C नंतर H नंतर H आणि त्याला OH लावला. बघा तर माझा OH पूर्ण कोणाला अटॅच आहे सिंगल बॉन्ड वाला कार्बनला. हा OH बघा बॉन्ड होता 1 2 3 4 पण किती झाले 4. ते एक S आणि 3 P किती होतील 4. म्हणजे पूर्ण असं कंपाऊंड जिथे पूर्ण काय प्रेझेंट आहे तुमचे सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे त्याला म्हणतात sp3. काय म्हणतात sp3. दुसरा आहे तुमचा sp जसं CH2 डबल बॉन्ड CH आणि OH. CH2 डबल बॉन्ड CH आणि OH. आपल्याला काय करायचं आहे बघा, हा OH कोणाजवळ आहे डबल बॉन्ड वाल्या कार्बनजवळ. कोणाजवळ आहे डबल बॉन्ड वाल्या कार्बनजवळ. जर मी याला ओपन करून लिहिली बघा, ओपन करून कसं होईल HCH, कारण की या कार्बनला किती वेळा हायड्रोजन येतो डबल बॉन्ड C. इथे पण काय लागलाय एक O आणि इथे OH. बॉन्ड होते बघा, इथे बॉन्ड बोलतोय आपण 1 2 3 4 4 बॉन्ड झाले. एक S आणि 3 P टोटल किती झाले 4. आणि इथं मोजा हा 1 2 आणि डबल बॉन्ड वाल्याला डबल काउंट नाही करायचं, एकदाच काउंट करायचं. म्हणजे 1 2 3 किती झाले 3. तर एक S 2 P P आणि हा 1 किती झाले 3. म्हणून ह्याला म्हणतो आपण sp3. इन जनरल जे सिंगल बॉन्ड आहेत ते तुमचे sp3, डबल बॉन्ड आहेत ते तुमचे sp2 आणि लास्ट आहे आपला काय लास्ट sp कार्बन. म्हणजे जसं CH ट्रिपल बॉन्ड C आणि OH. म्हणजे माझा OH कोणत्या कार्बनला लागलाय ट्रिपल बॉन्ड वाला कार्बनला. मग ओपन करून लिहून घेऊ आपण H डबल ट्रिपल बॉन्ड H आणि OH. डबल हा करून लिहूया आपण, ठीक आहे. म्हणजे काय होईल बघा, बॉन्ड होता हा एक आणि याला पण किती कन्सिडर करायला फक्त एक. म्हणजे हा एक आणि हा दुसरा कार्बन टोटल किती झाले 2. म्हणजे एक S आणि एक P. एक आणि एक किती होतील 2. म्हणजे इन जनरल काय लक्षात ठेवायचं, जिथेही पूर्ण आपल्याला काय असतील सिंगल बॉन्ड वाले कार्बन त्याला काय म्हणू आपण sp3. जर डबल बॉन्ड वाला कार्बनला अटॅच असेल तर sp2 आणि जर सिंगल बॉन्ड वाला म्हणजे ट्रिपल बॉन्ड वाला कार्बनला जर तुमचा OH अटॅच असेल म्हणजे कोणी जर कोणता पण फंक्शनल ग्रुप अटॅच असेल तरी त्याला काय म्हणू आपण sp. काय म्हणू sp. तर
काही याचे मला तुम्ही कमेंटमध्ये होमवर्क घेऊन घ्या आणि यांचे आन्सर मला कमेंटमध्ये सांगायचं. जसं CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 OH. सांगायचं तुम्हाला हे अलिलिक आहे, बेन्झिलिक आहे की विनिलिक आहे. दुसरा CH2 डबल बॉन्ड CH नंतर OH. नंबर 3 OH. वाढवून CH3 CH डबल बॉन्ड CH आणि OH. काय सांगायचं आहे तुम्हाला? हे अलिलिक आहे, विलिलिक आहे की बेन्झिलिक आहे? ठीक आहे, अलिलिक आहे, विलिलिक आहे की बेन्झिलिक. नंबर 4 बेन्झिनला लावला मी CH डबल बॉन्ड CH आणि रूल बरोबर फॉलो करायचं. बघा OH कशाला लागलाय ते बघा. आणि लास्ट याच्यामध्ये सांगाल sp3 कोण आहे, sp2 कोण आहे? CH डबल बॉन्ड CH आणि नंतर C ट्रिपल बॉन्ड CH. एक एक्झाम्पल तुम्हाला याच्यापैकी काय बघायचं आहे? sp कोणता आहे, sp3 कोणता आहे आणि sp कोणता आहे. बरोबर फॉलो करा. जसं इथं पूर्ण सिंगल बॉन्ड आहे, हा कार्बन sp. इथं पूर्ण सिंगल बॉन्ड आहे, हा काही sp. इथं बघा हे कोणाला लागले आहे? डबल बॉन्ड लागला. बरोबर, हा एक sp2 हा एक sp2. इथं बघा हे कोणाला लागले आहे? ट्रिपल बॉन्ड. हे काय की sp आणि sp. अशा प्रकारे तुम्हाला हे होमवर्क आहे आणि यांचे आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे. बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला